गव्हाच्या पिठामध्ये मँगोची प्युरी घालून तर बघा चवीला भन्नाट लागणारा पदार्थ, साधारण 8 ते 10 दिवस टिकणारा, छोट्या भुकेसाठी मुलांच्या प्रवासातसुद्धा अशा खमंग पुऱ्या घेऊन जाऊ शकता. चवीला एक नंबर. तर मध्येच व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. मानीच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक आंबा घेतला आहे. तर इथे बघू शकता आंबा छान असा पिकलेला आहे. अगदी व्यवस्थितपणे याचा गर आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर हे आंब्यापासून जी पुरी आपण तयार करून घेणार आहोत ना, चवीला अतिशय खमंग लागते आणि मुलांच्या छोट्या भुकेसाठी तुम्ही पौष्टिक म्हणून ह्या पुऱ्या देखील खायला देऊ शकता. प्रवासामध्ये देखील या पुऱ्या तुम्ही घेऊन जाऊ शकता. साधारण 8 दिवस तरी असेच बाहेर टिकतात या पुऱ्या. तर इथे आंब्याचा सगळा पल्प आहे तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. तर मी ते एक पूर्ण आंब्याचा वापर केला आहे आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये आंब्याचा पूर्ण पल्प काढून घेतला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी साखर आणि 4 इलायची घालून घेतल्या आहेत आणि आपल्याला साखर आंबा छान एकत्रित असे स्मूथ पेस्ट तयार होईल अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. गव्हाच्या पिठामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये अर्धी वाटी रवा घालून घेतला आहे. अर्ध्या वाटीपेक्षा कमीच म्हणजे साधारण 4 ते 5 चमचे एवढा रवा घालून घेतला आहे. रवा इथे बारीक नंबरचा वापरला आहे. जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरला फिरवून बारीक रवा तयार करून घालू शकता. तर आपल्याला ही तयार करून घेतलेली वाटीभर इथे मँगोची प्युरी तयार झाली आहे. तर ही जी प्युरी आहे तर या छान पिठामध्ये मिक्स करत जायची आहे. इथं मी जरासुद्धा पाण्याचा वापर न करता या प्युरीतच आपलं हे पीठ आहे ते छान असं मळून घ्यायचं आहे. तर इथे बघा अगदी ओलसर असं दिसत आहे, पण आपण रवा घातल्यामुळे रवा आहे ते पाणी शोषून घेतं. तर आपल्याला जास्तीचं कोरडं पीठ लावायची सुद्धा गरज वाटत नाही. अगदी आपल्याला हलक्या हलक्या हाताने हे पीठ आहे ते छान असं मळून घेणार आहोत. तर इथे बघू शकता पीठ आपलं छान मळत आलं आहे आणि मी दूध किंवा पाण्याचा सुद्धा वापर नाही केला आहे. जर तुम्हाला दूध किंवा पाणी जर घालायचं असेल तर तुम्ही एखाद्या 2 ते 3 चमचे एवढे दूध किंवा पाणीसुद्धा वापरू शकता पीठ मळत असताना. पण मी इथं जे मेजरमेंट घेतलं आहे पिठाचं आणि मँगोच्या प्युरीचं अगदी ते योग्य प्रमाणामध्ये पीठ इथं मळून तयार झालं आहे. तर इथे बघा आपलं पीठ छान असं घट्टसर असा मी इथे गोळा मळून घेतला आहे. जसं आपण पुरी बनवायसाठी मळून घेतो तशा पद्धतीचं इथे घट्ट असा गोळा तयार करून घेतला आहे. गोळ्याला दाब देताच मला खूप ताकदीची इथे गरज लागत आहे. अशा पद्धतीने इथं घट्ट असा गोळा मळायचा आहे. जितका छान तुम्ही पिठाचा गोळा तयार करून घ्याल तितक्या छान पुऱ्या खुसखुशीत आणि 8 ते 10 दिवस सहज असे टिकतात. तर इथे बघा पीठ मी अर्ध्या तासासाठी भिजत ठेवलं होतं. पीठ आपलं छान भिजलं आहे. तर अगदी कडक असं पीठ झालेलं इथं दिसत आहे. साखरेला जो काही पाणी सुटतं ना ते या रव्यामुळे हे पाणी छान असं शोषून घेतं आणि मग आपलं पीठ जे आहे ना जसं आपल्याला पुऱ्यांना हवं आहे तशा पद्धतीचं इथं पीठ तयार होतं. तर या पिठाचे 3 उंडे तयार करून घेतले आहेत. एक उंडा जो आहे पोलपाटवर ठेवून घ्यायचा आहे. तर इथे मी पोलपाटाला तेल न लावताच इथे लाटून घेत आहे. ते बघू शकता जरासुद्धा पोलपाटाला हे पीठ चिकटलं नाही किंवा लाटण्याला सुद्धा हे पीठ चिकटलं नाही. अगदी छान व्यवस्थितपणे हे पीठ लाटून तयार होत दिसत आहे. तर या पुऱ्या आहेत ना प्रवासात नेण्यासाठी अतिशय उत्तम. या पुऱ्यांसोबत तुम्ही दहीसोबत खाल्ल्या तरी अतिशय छान किंवा श्रीखंड पुरीसोबत खाल्ल्या तरी या पुरी चवीला अतिशय खमंग अशा लागतात. तर इथे बघा मध्यम जाडीचं इथे मी पोळ्या तयार करून घेतली आहे आणि आपल्याला इथं वाटीच्या किंवा ग्लासाच्या साह्याने याला छान असे गोल पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत. म्हणजेच एकाच साईजच्या आपल्या इथे पुऱ्या तयार होतील. तर इथे बघू शकता छान आपला इथे गोल अशा पुऱ्या तयार झाल्या आहेत. तर आपण हे पीठ एक्स्ट्राचं आहे ते काढून घेणार आहोत आणि एका
परातीमध्ये ठेवून घेणार आहोत आणि अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या आपण लाटून घेणार आहोत। तर इथे बघू शकता पुरीची जाडी अगदी जाड किंवा अगदीच पातळ नाही, मीडियम आकाराची इथे पुरी तयार केली आहे। आणि मग आता आपण या पुऱ्या तळण्यासाठी रेडी झाल्या आहेत। तर इथे बघू शकता सगळ्या पुऱ्या मी लाटून घेतल्या आहेत। गॅसवर कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे। गॅसची फ्लेम लो टू मीडियम हीटवर ठेवायची आहे आणि एक छोटासा पिठाचा गोळा घालून बघायचा आहे आपलं तेल छान तापलं आहे का। तर बघा तेल आपलं छान तापलं आहे। पिठाचा गोळा घातल्यानंतर लगेचच पिठाचा गोळा वरती आलाय, म्हणजे आपलं तेल पुऱ्यांसाठी अगदी व्यवस्थित छान असं तापलं आहे। तर एक एक करून आपण पुऱ्या सोडून घेणार आहोत। तर इथे बघू शकता तेलामध्ये पुरी स्वतःहूनच फुगत आहे। इथे बघू शकता तुम्ही किती सुंदर अशा टंब अशा चेंडूसारख्या फुगलेल्या पुऱ्या इथे दिसत आहे। तर इथे बघा थोडासा हलकासा गोल्डन ब्राऊन रंगाला आले की पुऱ्या आपण तेलामधनं काढून घेणार आहोत। तर पुऱ्यांना रंग फार सुंदर आला आहे। तर याच पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या आहेत ना अशाच तळून घेणार आहोत। तर इथे मी दुसरी बॅच तळून घेत आहे। तर बघू शकता इथे छान आपल्या टंब अशा फुगलेल्या पुऱ्या दिसत आहे। पुऱ्यांना रंग फार सुंदर आला आहे। अगदी खुसखुशीत आणि खुटखुटीत अशा पुऱ्या इथे तयार झाल्या आहेत। चवीला तर या पुऱ्या खूप सुंदर अशा लागतात। तर तुम्ही देखील ह्या पद्धतीची घरी रेसिपी नक्कीच ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा। जर तुम्ही माने रेसिपी सोलापूरचे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला प्रेस करून माने रेसिपी सोलापूरचे नवनवीन नोटिफिकेशन सहजसे मिळवत राहा। तर इथे बघू शकता एक पुरी मी तोडून देखील दाखवली आहे। अगदी खुसखुशीत अशी पुरी झाली आहे आणि पुऱ्यांनी जास्तीचं तेल देखील प्यायलं नाही। अगदी व्यवस्थितपणे या पुऱ्या तयार झाल्या आहेत आणि अशाच या हव्याबंद डब्यामध्ये 8 दिवस तरी साधारण सहज अशा टिकतात। व्हिडिओ जर खूप जास्त आवडला असेल तर व्हिडिओला भरभरून लाईक करा आणि कमेंट देखील करायला अजिबात विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये। या उन्हाळ्यात ही रेसिपी घरी नक्कीच ट्राय करून बघा। लहान मुलंसुद्धा खूप आवडीने छान असे खातात। बाहेरचे पदार्थ देण्याऐवजी घरचे पदार्थ मुलांना नक्कीच करून खाऊ घाला।